शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तरी पहिला जो अध्यावो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो, द्वितीय सांख्य सद्भावो प्रकाशिला। मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र, एतुलाले दुजी सूत्र उभारिले। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्यची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार आपला सुरू आहे। 18व्या अध्यायातील 66 क्रमांकाच्या श्लोकाचं विवरण संपलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आता संपूर्ण गीतेचा उपसंहार करत असताना भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेमध्ये नेमकं काय सांगितलंय, कसं ज्ञान सांगितलंय, कर्म सांगितलंय, उपासना सांगितली। ही श्रीमद भगवद्गीता म्हणजे वेदाचंच एक लहान रूप आहे। एवं कांडत्रय निरूपिणी श्रुतीचे हे कोडीसवानी, गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे। गीता जी आहे ती श्रुतीच आहे, वेदच आहे, परंतु वेदामध्ये जो काही अधिकाराचा प्रश्न होता, सगळ्यांना तो सुसह्य नव्हता, तोच वेद गीतेच्या रूपाने सगळ्यांना सुसेव्य झालेला आहे। गीता म्हणजे वेदाचं सुलभ असं भाषांतर, रूपांतर असं म्हणायला हरकत नाही। किंबहुना सगळ्या वेदाचं मूळ सुद्धा काय आहे, गीता आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं। म्हणून वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्री गीता, श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली। वेदाची जी सुसेव्यता आहे तीच मूर्त रूपाने गीतेच्या रूपाने प्रगट झालेली आहे। मग गीतेमध्ये 3 कांडाचा विचार आहे, तसा 3 कांडाचा विचार हा आपला वेदामध्ये 3 कांडाचा विचार आहे, तसा वेदातला 3 कांडाचा विचार गीतेत कुठे कुठे कसा आला याचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची संगती सांगितलेली आहे। इतरही टीकाकारांनी संगती सांगितलेली आहे। आचार्यांनी असं म्हटलंय की 6 अध्यायामध्ये कर्मकांड, 6 अध्यायामध्ये उपासनाकांड आणि 6 अध्यायामध्ये ज्ञानकांडाचा विचार आहे। परंतु ज्ञानोबरायांनी संगती सांगत असताना थोडीशी आचार्यांना धरूनच संगती सांगितलेली आहे। हो, तैसा व्यासाचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसीत, अयोग्यू मी नव पवतू के जाईन। व्यासांचा मागोवा घेतलेला आहे म्हणजे व्यासांचं अनुसरण केलेलं आहे। नेमकं व्यासांना याच्यामध्ये काय म्हणायचं आहे आणि भाष्यकाराते, आता हे भाष्यकाराते का भाष्यकारांते त्याच्यामध्ये विचार आहे बरं का। काही लोक म्हणतात भाष्यकाराते नाही, भाष्यकारांते, म्हणजे अनेक भाष्यकारांना वाट विचार ज्ञानोबाराय केवळ शंकराचार्यांच्याच मागे गेलेत असं नाही, तर
जिथे आवश्यक वाटेल ते सगळं घेतलंय. भक्तीचे आचार्य असेल त्यांचंही घेतलंय. मुख्यतः शंकराचार्यांचं अनुसरण केलं असलं तरी जिथे जो विषय महत्त्वाचा आहे तो त्या ठिकाणी घेतलेला आहे. पंखा बंद करा बरं, कोणी चालू केलं. भाष्यकारा ते वाट पुसितू. भाष्यकारांना वाट विचारलेली आहे आणि म्हणून तिन्ही कांडाचा विचार वेदामध्ये कसा आलेला आहे याचा विचार आपला चाललाय. तरी पहिला जो अध्याय शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. तर पहिला जो अध्याय शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव याचा विचार आपण थोडक्यात केला आहे बरं का. सगळा अध्याय सांगितला नाही. तसा सगळा अध्याय सांगायचं म्हटलं तर एक आठवडा जाईल. परंतु सूत्ररूपाने आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. मागे आपण काय शिकलो थोडंसं आपल्या लक्षात असलं पाहिजे म्हणून थोडा थोडा विचार आपण करतोय. आता दुसऱ्या अध्यायाचा विचार आहे. दुसऱ्या अध्यायात काय सांगितलंय नेमकं? द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सांख्य सद्भाव प्रकाशिला. सांख्याच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून सद्भावाचं प्रकाशन भगवान परमात्म्याने केलेलं आहे. सांख्य कशाला म्हणतात? आत्मानात्म विचाराचं जे शास्त्र आहे त्याला कोणतं शास्त्र म्हणतात? सांख्यशास्त्र. आणि या आत्मानात्म विचाराच्या शास्त्राच्या माध्यमातून भगवान परमात्म्याने सद्भाव जो आहे म्हणजे परमात्म्याचा भाव जो आहे तो त्याचं प्रकाशन केलेलं आहे. परमात्मा आहेच, पण असलेल्या परमात्म्याला दाखवण्याचं काम, प्रकाशित करण्याचं काम या विचाराच्या माध्यमातून केलेलं आहे. तैसे विचारता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी. आत्मा आहेच, आत्मा काही बाहेरून कुठून आणायचा नाही, परमात्मा आहेच. फक्त तो परमात्मा जो आहे प्रकाशित नाही, त्याच्यावर आलेली जी काजळी अज्ञानाची ती काढायची. तैसे सारा सारा विचारता, भ्रांती ते पाहे आसारता, मग सार ते तत्वता नित्य जाणे. या विचाराचं जे आहे सांख्य सद्भाव प्रकाशिला. आता हा सांख्य सद्भाव दुसऱ्या अध्यायात कसा प्रकाशलेला आहे त्याचा विचार करायचा आहे. आज दसरा आहे. दसऱ्याचा आणि आजच्या विषयाचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी एक पूर्ण मुहूर्ताचा काय आहे? दसरा आहे. कोणते कोणते मुहूर्त आहेत? दिवाळीचा पाडवा, गुढीपाडवा, दसरा आणि अक्षय तृतीया. हे मुहूर्त सांगितले. तर मुहूर्त कशाला म्हणतात? जो अनेक दिवसानंतर येतो आणि त्या दिवशी जर आपण सत्कर्म केलं, चिंतन केलं, तसंच आपल्या जीवनामध्ये पुढे घडत राहतं बरं का. कान्होबारायांनी म्हटलंय, अक्षय मुहूर्त आवटामध्ये साधते, मग येरी गरजी जैसे तैसे होत जाते. आवटामध्ये साधते म्हणजे 3.5 हाताचा हा मनुष्य देह आहे. या मनुष्य देहातच आपल्याला खरा दसरा करता येतो बरं का. मनुष्य देहातच खरी दिवाळी करता येते. खरी दिवाळी आणि खरा दसरा बरं का. म्हणून आजचा मुहूर्त आहे. लौकिक दृष्टीने या दसऱ्याच्या पाठीमागं काही कथानक आहेत. आजच्या दिवशी भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी सीता शोधाची मोहीम सुरू केली.
किंवा रावणाबरोबर युद्ध करण्याचा संकल्प भगवान परमात्म्याने आजच्या दिवशी केला. मारला असा उल्लेख नाही बरं का. आणि केल्यामुळे आता भगवंताचा संकल्प आहे. भगवान परमात्मा सत्य संकल्प असल्यामुळे देवाने संकल्प केला, त्या अर्थी रावण काय झाला, मेलाच आहे. म्हणून लगेच वानर सेनेने रावणाचा पुतळा तयार केला आणि मारला. म्हटले आज रावण मेला. म्हणून बरेच ठिकाणी आज काय जाळतात, रावण जाळतात. पांडवांनी सुद्धा शस्त्रास्त्रांचं पूजन केलं आजच्या दिवशी. त्यानंतर प्रसिद्ध कथा आहे ती म्हणजे पैठणचा एक मुलगा आहे, त्याचं नाव काय, कौत्स. कौत्स नावाचा एक ब्राह्मण कुमार आहे. विद्याभ्यासाकरता म्हणून तो वरतंतू ऋषींच्याकडे गेला. 14 विद्या घेतल्या आणि घेतल्यानंतर गुरूंना विचारलं, मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ. ते म्हटले, बाबा तू गरीबाचा मुलगा आहेस, माझ्याकडे आला, शिकला, शिकणं हेच त्याचं काय आहे, गुरुदक्षिणा आहे. मला गुरुदक्षिणेची काही गरज नाही. परंतु तो आग्रही होता. तो म्हटला, मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची. खूपच मुलगा हट्टी दिसतोय म्हणून विनोदाने त्याने सांगितलं, जा मग मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे. म्हणून तो कौत्स नावाचा मुलगा 14 कोटी सुवर्ण मुद्रा आता कुठं भेटतील मला, कोण मला दान देईल. म्हणून त्यावेळेस अयोध्येमध्ये राज्य होतं. महाराज रघु नावाचे राजे होते तिथे आणि दानी म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. त्यांच्याकडे हा मुलगा गेला. पण गेल्यानंतर त्या मुलाने पाहिलं, रघु महाराजांनी नुकतेच 3 अश्वमेध यज्ञ केले होते आणि सगळं दान देऊन टाकलं होतं. रघु महाराजांच्याकडं काहीच नव्हतं. त्यांच्या राजवाड्या बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर त्याने ते यज्ञ वगैरे पाहिले, झालेलं ऐकलं आणि तसंच बाहेर जायला लागला. द्वारपाळांनी येऊन रघु महाराजांना सांगितलं, कोणीतरी ब्राह्मण तुमच्या दरवाज्यावर आला होता, परंतु तुमचं ते सगळं पाहिलं आणि तो निघून चालला. रघु महाराजांनी त्याला बोलवलं. म्हटले, कशा करता आला होता. म्हटलं, आशेने आलो होतो, दान मागायला आलो होतो, पण आता परत चालो. तुमचं काही त्यात चूक नाही. तुम्ही अश्वमेध यज्ञ केले, त्याच्यात तुम्ही काही शिल्लक ठेवलं नाही, सगळं दान देऊन टाकले. आता तुम्ही जर मातीच्या भांड्यात जेवताय तर मला काय देणार आहे तुम्ही. रघु महाराज म्हणले, ठीक आहे, पण तू माझ्याकडे आलेला अतिथी आहेस. विमुख गेलिया अतिथी काय, अपमानलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती. तुझा अपमान झाला तर माझी सगळी पुण्याची संपत्ती जाईल. अतिथी गेला तर सगळं पुण्य घेऊन जातो. आणि म्हणून तू जाऊ नको बाबा, 3 दिवस थांब, काहीतरी मी उपाय करतो. आता रघु महाराजांनी विचार केला, काय करायचं, आणायचं कुठून धन, दान तर द्यायचंय. क्षत्रिय असल्यामुळे रघु महाराजांना विचार पडला की ठीक आहे, आपण राजे आहोत, आपल्याकडे जर नसेल तर आपण दुसऱ्यावर स्वारी करून धन मिळवून ते दानाकरता देऊ शकतो. कोणावर स्वारी करायची. बघा रघु महाराजांचा अधिकार किती मोठा असेल. ते म्हटले, आता कोणावर नाही, स्वर्गातच स्वारी करायची, इंद्रावर. आणि इंद्रदेवाकडून हे सगळं धन घ्यायचं. म्हणून संकल्प केला. आपल्याला सगळ्या राज्यात सांगितलं, आता कुठं जायचंय, स्वर्गात स्वारी करायला जायचंय. बातमी कळाली इंद्रदेवाला. रघु महाराज जर स्वर्गात आले आणि त्यांनी जर आपल्यावर चढाई केली तर आपण त्यांच्या पुढे टिकू शकत नाही. कशा करता ते स्वारी करतायत, त्यांना 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजेत. मग रघु महाराजांना जर 14 कोटी पाहिजेत, 14 कोटी आपण जर दिले तर ते कशाला स्वारी करतील. म्हणून इंद्र भगवंतांनी कुबेरांना सांगून आकाशातून सोन्याच्या मुद्राचा पाऊस पाडला. म्हणजे त्यांना वर स्वर्गात जायचं काय काम पडलं नाही. आणि मग तो पाऊस पडल्यानंतर रघु महाराजांनी पाहिलं, गावाच्या बाहेर सगळा पाऊस पडतोय सोन्याच्या मुद्राचा. त्या बालकाला सांगितलं, बाबा हे तुझ्याकरता हा पाऊस पडलेला आहे, सगळं तुझं धन आहे, घेऊन जा. आपल्यासारखा असता तर पोतीच्या पोती भरून घेऊन गेला असता.
पण तो मुलगा सुद्धा असा होता, तो प्रामाणिक होता. त्याने फक्त 14 कोटी मोजून घेतल्या आणि बाकीच्या सगळ्या म्हटलं मी तिथं ढीग करून ठेवलेल्या आहेत. तो पाऊस जो पडला तो शमीच्या झाडावर पडला आणि आपट्याच्या झाडावर पडायला. तिथे त्यांनी ते ढीग करून ठेवले सगळे बाकीचे. आणि मग राजाने सांगितलं मला सुद्धा हे धन नको आहे, माझ्याकरता आलंच नाही, मग ज्याला पाहिजे त्याने ते लुटा, सोनं घेऊन जा असं सगळ्यांना सांगितलं. आणि सगळ्यांनी ते सोनं काय केलं, प्रजेने सगळं ते सोनं लुटलं. म्हणून आजच्या दिवशी काय सोनं लुटायची पद्धत आहे, पण ते कोणतं खरं सोनं नाही बरं का. आपटा म्हणजे दुसऱ्याला आपटा नाही बरं का, आपट्याची पानं देतात सोनं म्हणून. आणि शमीचं पूजन करतात. आज सीमोल्लंघन करतात. ईशान्य दिशेला जाऊन सीमोल्लंघन करतात. प्रत्येकाला एकमेकाला भेटतात आणि काय करतात, दसरा साजरा करतात. तर आपल्याला सुद्धा दसरा साजरा करायचा आहे. आपल्याला सुद्धा सीमेचं उल्लंघन करायचं आहे. आपल्याला सुद्धा सोनं लुटायचं आहे आणि आपल्याला सुद्धा भेटायचं आहे. तेव्हा खरा दसरा कोणता आहे जीवनामध्ये, खरा मुहूर्त कोणता आहे, मनुष्य देह हा मुहूर्तच आहे. पण हा साधला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात हा मनुष्य देहामध्ये खरा आमचा दसरा कोणता असेल तर दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील. जे हरीचे जन आहेत म्हणजे भगवंताचे भक्त आहेत, भगवान परमात्मा ज्यांची भक्ती करतो असे हरिजन. आणि ते ज्यावेळेस भेटतील ते खरे आपले सखे आहेत बरं का. एरवी व्यवहारामध्ये जे सखे आहेत ते तात्पुरते आहेत, सोयरे म्हणतात. म्हणजे सोय पाहून रे वाढणारे ते सोयरे, सोय नाही झाले तर शिव्या देतात. तुकाराम महाराज म्हणतात ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. बाकीचे जे आहेत ते यमाचे हाती बांधोनी आ देती भूषणे घेती काढून. परंतु या जन्ममरणाच्या दुःखातून जे आपल्याला सोडवणारे आहेत ते खरे सोयरे, ते खरे सखे आहेत आणि ते संत आहेत बरं का. म्हणून आजच्या दिवशी संतांना भेटायचं आहे. संतांना भेटलं की आपल्या जीवनात खरा काय आहे, दिवाळी आणि दसरा सुद्धा आहे. माझे भक्त भाग्य येती घरा तै पर्व काळ दिवाळी दसरा. आवाज थोडा वाढव. तीर्थे येती माहेरा जेवी सासरी होण कुमारी. संत आली की सगळी तीर्थ येतात. संत आली की सगळे पर्वकाळ आपल्याकडे. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. हा तुका म्हणे येती घरा तोची दिवाळी दसरा. बाकीचा दसरा आला तरी सुद्धा तो निघून जातो. बाकीची दिवाळी आली तरी सुद्धा ती निघून जाते. बऱ्याच लोकांचं दिवाळं काढून जाते. आणि दसरा जो आहे तो घसरा तयार करतो. खरा दसरा कोणता आहे, दश इंद्रियावर विजय मिळवायचा आहे. प्रभू रामचंद्रांनी दशाननावर विजय मिळवला, रावणावर विजय मिळवला. ही 10 इंद्रिये जे आहेत त्यांच्यावर विजय मिळवून परमात्म्याचं दर्शन करणं हा खरा दसरा आहे. ही खरी दिवाळी आहे. अगोदर दशेंद्रियावर विजय मिळवायचा आहे आणि मग पुढे मग अयोध्येचं राज्य मिळवायचं आहे किंवा सीतामातेला प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून ह्या 10 इंद्रियांना जिंकायचं आहे, अवघड आहे. हो, तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, मी हे ऐसी काय जाती अवघड किती पाहता
नाही होत उल्लंघन, नसता भिन्न दुसरे. उल्लंघन करणं कठीण आहे. सीमोल्लंघन करतो आपण, असं सीमोल्लंघन करणं कठीण आहे, परंतु या देहाच्या सीमेला उल्लंघन करून पलीकडे जायचं, अज्ञानाचं उल्लंघन करायचं, या विकारांचं उल्लंघन करायचं, या विकारांच्यावर मात करायची. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. पण संतांच्या सहवासात मात्र हे सगळं घडतं बरं का. संतांची मदत घेतली, संतांचा सहवास असेल तर इंद्रियावर विजय मिळतो, संसारावर विजय मिळतो, किंबहुना परमात्म्यावर, काळावर सुद्धा काय मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संतांचा सहवास केला, इंद्रियाचे धनी आम्ही झालो, जगा काळ खाय. हो, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. देवावर सुद्धा विजय मिळवला. देवाला सुद्धा काय, हेची शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. म्हणून असा दसरा प्राप्त करण्याकरता संतांचा सहवास आहे. संतांच्या सहवासात काय खरा दसरा आहे. कसा दसरा साजरा होतो म्हणजे आमुप जोडिल्या पुण्याची या राशी. संतांच्या सहवासात खूप पुण्य मिळतं. राशीच्या राशी पुण्याच्या आहेत, त्या लुटायच्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अगणित असं पुण्य संतांच्या सहवासात होतं. शुद्ध पुण्य होतं पुन्हा. आणि मग पुण्याचा आणि सुखाचा संबंध असल्यामुळे संतांच्या सहवासात शाश्वत सुख प्राप्त होतं. आणि नामस्मरण घडतं, चिंतन घडतं. तुकाराम महाराज म्हणतात, आमची वाचा नामस्मरणाने पिकली. वाचा पिकली म्हणजे काय, तिला फळ आलं. पहिलं नामस्मरण करावं लागत होतं, पण आता नामस्मरण करावं लागत नाही. आता सहज नामस्मरण घडतं. नामस्मरणाने वाणी पिकली म्हणजे काय झालं, नामस्मरणाचं फळ काय, परमात्म दर्शन. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. सगळा दिवस सोन्याचा झाला म्हणजे परमात्म दर्शन झालं. आणि म्हणून संतांना आता काय द्यायचं. तुका म्हणे काय होऊ तर आहे. त्यांच्या ऋणातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, जोग महाराज असतील, काय द्यायचं त्यांना, काहीच देऊ शकत नाही. ठेविता हा पायी. शरीर नाशिवंत आहे, मन विकारवान आहे, जीव त्यांचा अंश आहे बरं का. म्हणून त्यांच्या सेवेत आपला जीव लावणं. जीव ठेवू पायी संतांच्या. वाहन धरू. म्हणून असा दसरा प्राप्त करून देण्याकरता हा दुसरा अध्याय आहे. दुसरा जो अध्याय आपलं, पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. किंवा प्रथमे अर्जुनाचा विषादू, दुजी बोलीला योग विषधू, परी सांख्य बुद्धीसी भेदू दावून या. भगवान परमात्म्याने पहिल्या अर्जुनाचा विषाद सांगितला आणि दुसऱ्या अध्यायामध्ये विस्ताराने योग सांगितला. कोणता योग सांगितला? सांख्य बुद्धीसी भेदू दावुनिया विषदू योग सांगितला. कोणता योग सांगितला? हा हा बर, सांख्ययोग नाही सांगितला, निष्काम कर्मयोग सांगितला. पण सांख्य बुद्धीसी भेदू दावुनिया, सांख्ययोगामध्ये आणि कर्मयोगामध्ये काय भेद आहे भगवंतांनी तिथे स्पष्ट करून सांगितलं. दोन्ही सांगितलं या अध्यायामध्ये. पहिला सुरुवातीला सांख्ययोग सांगितलेला आहे आणि नंतर निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. पहिला सांख्ययोग सांगितला म्हणून तुम्ही सांख्ययोग म्हणले,
पण पुढे कर्मयोग सांगितलाय, कर्मयोगाकरता सांख्ययोग सांगितलाय. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात काय, काय दुजी बोलीला योग विशदू सांख्य बुद्धीशी भेदू दावूनी. मग आता पहिल्यांदा भगवान परमात्मा दुसऱ्या अध्यायात द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला त्याचा विचार करायचा आहे. देवाने त्या ठिकाणी पाहिलं अर्जुन महाराज काय करायला लागले, विषादयुक्त झालेले आहेत, शोकयुक्त झालेले आहेत, रडू लागलेले आहेत. देवा मला युद्ध करायचं नाही. ज्ञानोबारायांनी वर्णन केले की उडी घातली खाला रथोनिया, रथातून पार उडीच घातली खाली. कारण किम कर्तव्य मूढ झाले अर्जुन महाराज. अर्जुनाचं निमित्त आहे. आपल्या जीवनात सुद्धा आपण किम कर्तव्य मूढ होतो. नेमकं काय करायचं कळत नाही. हो, व्यवहार करायचा का परमार्थ करायचा. परमार्थ करायला जावं तर व्यवहाराचा वाटोळ होऊन जातं, आणि व्यवहार करायला जावं तर परमार्थ घडत नाही. आळंदीला जावं तर घरचं नुकसान होतं, आणि घरी राहावं तर ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. मग करायचं नेमकं काय, असा प्रश्न निर्माण होतो. अर्जुनांच्या महाराजांच्या मनात तोच प्रश्न निर्माण झालेला आहे. अर्जुन महाराजांनी निर्णय घेतलेला आहे की आपल्याला युद्ध करायचं नाही. तेव्हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी काय बोलले, दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला भगवान परमात्म्याने अर्जुन महाराजांना थोडंसं रागावून शब्द वापरलेले आहेत. काय असतं, गोड बोलून जेव्हा काम होत नाही तेव्हा कधी कधी थोडं रागावून बोलावं लागतं. आणि प्रेम असलं की मनुष्य रागावतो सुद्धा. ज्याच्याविषयी अंतकरणात प्रेम नाही, सामान्य प्रेम असेल त्याला मनुष्य रागवत नाही. ते सद्गुरू जोग महाराज कधी कधी रागवायचे म्हणतात बंकट स्वामी महाराजांच्या. मी मागे सांगितलं होतं, कीर्तनातच काहीतरी बोलले बंकट स्वामी महाराजांना. एक मोठे वकील महाराजांच्याकडे गेले, म्हणायला लागले महाराज तुम्ही बोलायचंय तर बोला, पण खोलीत घेऊन बोला, लोकांच्यात कशाला बोलता. एवढे मोठे बंकट स्वामी महाराज, त्यांचा अपमान झाला. तेव्हा जोग महाराज म्हटले मी काय रस्त्यावरच्या माणसावर थोडं बोलतो, ते आमचे आहेत म्हणून मी त्याला बोललो. आपल्या जवळच्या माणसाने चांगलं वागावं असं माणसाला वाटत असतं. ज्ञानोबारायांनी खूप गोड संगती लावली, तरी वरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे, वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिले. काय मातेच्या स्नेही, मातेच्या कोपी थेकुले स्नेहात. आई पोरावर रागवते, बाळ्या उन्हात मरू नको, इकडं सावलीत मर. मग आता उन्हात काय सावलीत काय, मरायचंय तर मरू दे कुठं पण त्याला. पण आईचं मर म्हणणं याच्यात असतं जग. तसं भगवान परमात्मा अर्जुनावर रागवले. अर्जुनाला म्हणायला लागले देव कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनारे जुष्टमस्वर्गम अकीर्तिकर मर्जुन. कुठून तुला हे दुर्बुद्धी सुचली बाबा. इदम कश्मलम, हे कश्मल आहे, दोषयुक्त आहे, पाप आहे. विषमे, विषम म्हणजे युद्धात. अशी दयाबुद्धी होणं, असं रडणं युद्धात योग्य नाही अर्जुना. लोक तुला तर नावं ठेवतील, पण तुझ्यापेक्षा जास्त मी बसलोय तुझ्या रथावर. मी तुझा सारथी आहे, मी सगळी तुझी जबाबदारी घेतली, आणि असं असताना तू काय रडायला लागला खुशाल. बरं तू कोण काय सामान्य योद्धा आहेस का. तू संग्रामी. हे अनार्य जुष्ट आहे आणि अस्वर्गीय आहे. भगवंतानी अर्जुनाने जे जे काय बोलले सगळ्याचं खंडन करतायत भगवान परमात्मा. अनार्य जुष्ट म्हणजे आर्य मनुष्याला शोभणारं नाही.
आणि अस्वर्गीय म्हणजे यामुळे तुला स्वर्ग मिळणार नाही आणि अकीर्तिकरम आहे, तुला कीर्ती सुद्धा मिळणार नाही. तरी अर्जुनावर परिणाम झाला नाही म्हणून देव रागवले आणि म्हटले क्लैब्यम मास्मगम. पार्थ नपुसक बोलले देव बरं का, नपुसक होऊ नकोस. रागावून बोलले थोडेसे. उठ लवकर, धनुष्यबाण घे. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. म्हटलंय तू परंतप आहेस. मोठ्या मोठ्या योद्ध्यांना तू तापवलेलं आहे. हो, मोठ्या मोठ्यांना पराजित करणार तो असणारा रडतो काय तू. तेव्हा अर्जुन महाराजांनी हात जोडले देवाला आणि सांगितलं, हे बघ देवा, मी काही घाबरतोय म्हणजे मरणाला घाबरत नाही, मी मरायला घाबरत नाही, मारायला घाबरतोय. अर्जुन महाराज मारायला घाबरत होते का मारायला घाबरत होते? मारायला नाही होते घाबरत, कारण त्यांना माहिती आहे मला कोणी मारू शकत नाही. पण मी मारायला घाबरतोय. कोणाला मारायला घाबरतोय? भीष्माचार्य, द्रोणाचार्य. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन विशुभी प्रतियोत्स्यामी. देवाला दोन विशेषणं दिलीत, एक मधुसूदन आणि एक आरिसूदन. तू मात्र मधुसूदन आहेस, म्हणजे मधु नावाचा राक्षस त्याला मारला. आरिसूदन आहेस, तू शत्रूला मारतो. तू शत्रूला मारणारा आणि मला मात्र कोणाला मारायला लावतो? गुरूंना मारायला. पूजार्हा, ते पूजेकरता योग्य असलेले गुरु आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य, त्यांना तुम्हाला मारायला लावतोय, हे काही योग्य नाही. यांना सगळ्यांना मारून मला त्या ठिकाणी महानुभाव आहेत म्हटलं. येऊ नका, येऊ नका. यांना सगळ्यांना मारून मला काय लागेल? पापच लागेल. यापेक्षा भैक्षमपिह लोके म्हटलंय. मी काय करील? भिक्षा मागता भली. काय म्हटलंय? भिक्षा मागता भली, येणे माने दुर्धर. नको म्हणतो अर्जुन. तसं पाहायला गेलं तर अर्जुनाचं बरोबर आहे का चूक आहे? हो, व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं, मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धरू मज दिदला. अर्जुन म्हणतो मी काय भस्मासूर आहे का? मी श्लोक गीतेतले सांगतोय, तुम्ही ओव्या सांगितल्या तर बरं होईल जरा. आणि प्रत्येक श्लोकाला अशी ओवी सांगायची की त्या सगळ्या श्लोकाचा आशय त्या ओवीत आला पाहिजे. जेथीचया कृपा लाहिजे वरू, तेथेची मनी व्यभिचारू. तरी काय मी भस्मासूर? अर्जुन म्हणे मी काय भस्मासूर आहे का? प्रवचन सोडून तिकडं बघायला? नाही, मी भस्मासूर नाही, मी प्रवचन ऐकायला आलोय. म्हणून त्या ठिकाणी अर्जुन महाराज अनेक युक्तीने सांगतात. योग्य नाही म्हणून सांगतात. पण हे सगळं बोलत असताना अर्जुन महाराजांनी 2-3 मुद्दे तिथे उपस्थित केले. पण देवाला असं वाटायला लागलं ऐकून घेऊ याचं, म्हणून देव काहीच बोलले नाही. म्हणून अर्जुन महाराजांच्या लक्षात आलं की आपण एवढं बोलून सुद्धा भगवान परमात्मा काहीच बोलत नाही, त्या अर्थी आपलं काहीतरी चुकत असलं पाहिजे. माणसाला कमीत कमी एवढं तरी कळलं पाहिजे आपल्याला काहीतरी कळत नाही म्हणून. काहीतरी आपलं चुकतंय. ज्या अर्थी एवढा मोठा भगवान परमात्मा बोलत नाहीये, मी त्याला एवढं समजून सांगितलं की हे भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेले भोग मला नको आहेत. बरं, यांना मारल्यानंतर हे आम्हाला मारतील, आम्ही त्यांना मारू, हे काहीच निश्चित नाहीये.
आणि यांना मारून याने व हातवा न जिजी विषाम, मला जगायची सुद्धा इच्छा नाही म्हणजे यांना मारून, एवढे यांचे माझ्यावर काय आहेत उपकार आहेत. असं म्हटल्यानंतर काहीच भगवान बोलत नाहीत. मग मात्र अर्जुन महाराज जे काही संशयित भ्रमात होते ते निश्चित भ्रमात आलेले आहेत बरं का. आता त्यांच्या लक्षात आलं एवढा मोठा भगवान परमात्मा आपल्याला काहीच बोलत नाही, आपलं काहीतरी चुकत असलं पाहिजे. आणि मग देवाला अर्जुन महाराजांनी जी प्रार्थना केलेली आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेताः यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी अर्जुन म्हणतात की माझ्या लक्षात आलंय की माझ्या अंतःकरणात काहीतरी दोष निर्माण झालेला आहे. कोणता दोष निर्माण झालेला आहे? कार्पण्य दोष. हो, कार्पण्य निर्माण झालंय जे व्हायला नको पाहिजे होतं. का कार्पण्य निर्माण झालं? माझ्या जीवनात मला धर्माचा निर्णय करता आला नाही. धर्म सम्मूढ चेता म्हणतात. मला धर्माविषयी काही निर्णय घेता येत नसल्यामुळे माझं चित्त जे आहे ते आता दयायुक्त झालेलं आहे, भीतीने युक्त झालेलं आहे. पाप मला लागेल असं वाटतंय. मोहेले चित्त व्याकुळ माझे. आणि अर्जुन महाराजांनी भगवंताची काय केली? शिष्यस्तेहम, मी आता तुझा शिष्य आहे देवा. आणि तुझा शिष्य असताना जर असा रडत असेल तर तुला योग्य नाही, तुला शोभणार नाही. लवकर मला तू काय कर, शिकव. शाधी म्हटलंय. आणि आत्यंतिक कल्याणाचं जे काय असेल ते तू मला सांग म्हटलंय. माझं आत्यंतिक कल्याण कशामध्ये होईल हे विचारलं बरं का अर्जुन महाराजांनी. परवा आपण पाहून आलो, अर्जुनाने हे विचारलं नाही युद्ध करू का नको करू. अर्जुनाने हे विचारलं नाही देवा आता कोणते बाण सोडायचे आहेत. माझं आत्यंतिक कल्याण कशात होईल हे विचारलं. तरी उचित काय आम्हा जे व्यभिचेरी ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा. कारण भगवान आणि आपली अनन्यता त्या ठिकाणी प्रगट केली बरं का. कारण माझा हा जो शोक झालेला आहे, हा शोक माझा कशानेच जाणार नाही देवा. राज्यम स्वरानामपीच्या आधिपत्यम अवाप्य भूमाव सपत्न्यम वृद्धम म्हटलंय. म्हणजे संपूर्ण भूमंडळाचं निष्कंटक राज्य मिळालं, स्वर्गातलं राज्य मिळालं, त्रैलोक्याचं राज्य मिळालं, तरी आता माझा शोक जाणार नाही. बघा, माणसाचा शोक जो असतो तो कशाने जाऊ शकत नाही. भोग मिळाल्यानंतर शोक जाऊ शकत नाही, राज्य मिळाल्यानंतर शोक जाऊ शकत नाही, त्रैलोक्याचा स्वर्ग मिळाला तरी शोक जाऊ शकत नाही. एकदा माणसाच्या अंतःकरणात शोक निर्माण झाला तर त्याला काही जरी मिळालं तरी शोक जाऊ शकत नाही. हा शोक विचित्र आहे. म्हणून अर्जुन महाराज म्हणतात कशानेच जाणार नाही. म्हणून भगवान कशाने जाईल? तुझिया वाक्या वाचोनी न जाये कृष्ण, हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला असे मनी. आणि हे सगळं असं बोलल्यानंतर मात्र पुढे भगवान तमुआच ऋषिकेश प्रहसन्निव भारत. भगवान परमात्मा बोलायला लागले आता, पण थोडेसे हसल्यासारखं केलं भगवान. हसले नाही बरं का. हसण्यात अनेक प्रकार आहेत. काय काय माणसं हसतात आणि त्या हसण्यातून दुसऱ्याला कमी लेखत असतात. एखाद्याचा दोष दाखवण्यासाठी सुद्धा मनुष्य हसत असतो. एखाद्याला कमी लेखण्यासाठी सुद्धा मनुष्य हसत असतो. एखाद्याला राग आला पाहिजे म्हणून हसत असतो. आनंदाने हसत. आता देवाचं जे हसणं आहे ते आनंदाने आहे का? देवा आता अर्जुन एवढे दुःखात आहेत, देवाला कशाला आनंद होईल?
एवढा माझा शिष्य असून मी इथं उपस्थित असून ह्याला संशय निर्माण होतो, हा रडतो, किंवा देवाच्या मनात विचार आला असेल खरंच माझा अर्जुन असा नाहीच हो, पण त्याला सगळ्या जगाला गीता सांगावी असं वाटत असेल म्हणून हसतो, म्हणून हसले. मला तुझं नाटक कळतंय अर्जुना, तुला जगाचा काय करायचा उद्धार. प्रहसनीव. आणि मग भगवंतांनी जो उपदेश केलेला आहे इथे, सांख्य सद्भाव प्रकाशिला. जो सांख्य सद्भाव प्रकाश केला देवाने, काय सांगितला? सांख्य म्हणजे विचार सांगितलाय. पण कोणता विचार सांगितलाय? आत्मानात्म विचार म्हणतात, याला सांख्य म्हणतात. जवळजवळ हे किती श्लोकाचं प्रकरण आहे ते माझ्या गीतेत मी खोना करून आणले होते, पण ते गीतच घरी राहिली, टाकली मी कशी काय राहिली काय माहिती. हे जवळजवळ 30व्या श्लोकापर्यंत प्रकरण आहे हे पूर्ण. 11 ते 30 किती झाले? 20 श्लोक. हा 20 श्लोकाचं प्रकरण आहे. स्वामी राम सुखदासजींनी प्रकरणं पाडली ती सगळी. भगवंतांनी इथे अर्जुनाला विचार सांगितलाय. कोणता विचार सांगितलाय? कोणतं शास्त्र आहे? ज्ञानोबाराय बोलतात, मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र, एतुलाली दुजी सूत्र बारी. मोक्ष देण्यामध्ये हे शास्त्र कसं आहे? स्वतंत्र आहे. पुढची ओवी आहे बरं का, मी वाचलेली आता पुढची ओवी. मोक्ष देण्यामध्ये गीताशास्त्र दुसऱ्या कुठल्याही शास्त्राचा आधार घेत नाही. इतर शास्त्र जे आहेत ती परावलंबी आहेत. काही शास्त्र फक्त कर्म शिकवणारे आहेत, काही शास्त्र उपासना शिकवणारे आहेत, काही शास्त्र परत ज्ञानच शिकवणारे आहेत. पण गीताशास्त्र असं आहे, मोक्षदानी स्वतंत्र. मोक्षदानी म्हटलंय, मोक्षदान देण्यामध्ये. मोक्ष देणार आहे, मोक्ष देण्याकरता हे उदार शास्त्र आहे. मोक्ष असे आईता सवनाची माझी. मोक्ष देण्याकरता हे शास्त्र उदार आहे असं मला प्रमाण पाहिजे. गीता ही उदार आहे मोक्ष देण्याकरता. समर्थाचे पंक्ती भोजने, तळिल्यावरले ऐकाचे पक्वाने, मोक्ष चुलावे. समर्थ दाता कोणाते नास्ती न म्हणे मोक्ष. समर्थदाता कोणाते नास्ती न म्हणे असं मोक्षदानी स्वतंत्र शास्त्र आहे. म्हणजे मोक्ष देण्याकरता याला दुसऱ्या कुठल्या शास्त्राची गरज नाही. ज्ञान प्रधान हे शास्त्र. याच्यात काय सांगितलंय? ज्ञान सांगितलंय. कोणतं ज्ञान सांगितलंय? आत्मज्ञान. ज्ञानाचं वर्णन केले ते ज्ञान पैगा अर्जुना तया नाव ज्ञान. एर प्रपंच हे विज्ञान. कोणतं ज्ञान सांगितलंय? जाणीव जेथ नरिगे, विचार पाऊ मागोता पावली निगे, तर्को आईनी निगे अंगी. हे जे ज्ञान आहे परमात्मा स्वरूपाचं ज्ञान ते सांगितलं. कसं सांगितलंय ज्ञान? बघा पहिला श्लोक. असोचाननो शोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाससे, गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना त्वम असोचान अन्वशोचः अस्ति. ज्यांच्याविषयी शोक करायला नाही पाहिजे त्यांच्याविषयी शोक करतोस, आणि स्वतःला मात्र प्रज्ञावादांच भाष्यसे, स्वतःला मात्र पंडित समजतोस. खरं पंडित कसे असतात माहितीये का तुला अर्जुना? म्हणले गतासून अगतासून पंडिता न अनुशोचंती. हे पंडित असतात ना, पंडित कोणाला म्हणायचं? पंडानाम आत्मविषया बुद्धी.
ज्याची आत्मविषयक बुद्धी आहे तो पंडित आहे. ज्याला देवाचं दर्शन झालं तो पंडित आहे. पंडित तोची भला अवघे सम ब्रह्म पाहे सर्वाभूती विठ्ठल आहे, तो पंडित आहे. पहिलं तर तू जाणवे ते काय, जाणवे ते तरी नेनसी, काय नेनिवेशी न संडीशी. हा हा, तू जाणता तरी मनविशी, नेनवे ते न संडीशी, आणि शिकू तरी सांगशी बसाल. स्वतःला जाणता म्हणवतो आणि अज्ञान काय सोडत नाही. बरं, दुसऱ्यांनी सांगायला जावं तर ऐकून घ्यायची तयारी नाही. मला सगळं कळतं. एक तर तुझं मला सांग, नाही तर माझं तरी ऐकून घे. मी सांगायला लागलो तर म्हणतो थांबा थांबा माझं ऐकून घ्या. बर, तुला काय कळत नाही. जाणता तरी मनविषयी परी अज्ञान तसंच आहे. तुझं सगळं बोलणं जे आहे ना अज्ञानातलं आहे. खरा पंडित कोण असतो हे तुला अजून माहिती नाही अर्जुना. कोण असतो पंडित? गतासून अगतासून, म्हणजे गतासून म्हणजे ज्यांचे प्राण गेले, आणि अगतासून म्हणजे ज्यांचे प्राण गेले नाहीत. त्याच्याविषयी दोन्हीच्या विषयी पंडित लोक शोक करत नाहीत. हा, देखे विवेकी जे होती दोन्ही तेही नो सोचती, होय जाये भ्रांती म्हणून. मग आता गेल्याविषयी कसा शोक करायचा नाही आणि न गेलेल्यांच्या विषयी कसा शोक करायचा नाही. ज्यांचे प्राण गेलेत ते आहे जड, आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत ते आहे चेतन. एक आहे सत आणि एक आहे असत. ह्या दोन्ही गोष्टी शोकाला कारण कशा नाहीत याचाच विचार पुढच्या 20 श्लोकात आहे. सतविषयी शोक का करायचा नाही, आणि जे असत आहे त्याच्याविषयी शोक करायचा नाही. म्हणजे जिवंत आहेत त्याच्याविषयी शोक करायचा नाही. ते साखरे महाराजांच्या परंपरेत असं म्हणतात. ते नाना महाराज साखरे कोण त्यांचं उदाहरण सांगतात. ते पाठ सांगत होते आणि त्यांचा मुलगा आजारी पडला. आजारी पडला म्हणजे खूप तापाने फणफणला. आता पूर्वीचा काळ औषधं नव्हती, डॉक्टर नव्हते. पत्नी पाठार्थच आली आणि पाठात म्हणायला लागली, अहो ते आपलं पोरग आहे ते आजारी आहे. ते म्हणले आजारी पडलंय ना, रडती कशाला? ती रडतड चाले बिचारी. आजारी पडलाय ना, औषध द्या. आमचा पाठ चाललाय, पाठ झाल्यावर बघू आपण. आजारी पडलाय, रडता कशाला? ते काही पाठ सोडून गेले नाही. ते थोड्या वेळाने औषध वगैरे दिलं पण ते काय जगलं नाही. पाठ संपल्यावर गेले, म्हटले आता मेलय, आता रडता कशाला? आता मेलय, रडून येणार आहे का? बरं आहे तेव्हा औषध द्या, उपचार करा. बरं जे जाणार आहे ते आणि नाही जाणार ते आपुले जे साचे. मग आता जाणार काय आहे, न जाणार काय? पहिल्यांदा भगवंतांनी समजून सांगितलं, बाबा तुला जो शोक होतोय ना, कशाविषयी होतोय? यांना मी मारील, हे मरतील. मेल्यानंतर कायमचे मरतील का? ते उदाहरण भगवंतांनी सांगितलं. नत्वेवाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपाहा न चैव न भविष्याम सर्वे वयमत परम. तू पूर्वी नव्हतास असं नाही. हे सगळे पूर्वी नव्हते असं नाही. पूर्वी होते, आताही आहेत आणि पुढेही राहणारच आहे. पूर्वी आत्मरूपाने होते, आताही आत्मरूपाने राहणार आहेत आणि पुढेही आत्मरूपाने राहणार आहेत. त्या
वालीला मारल्यानंतर तारेला भगवंतांनी समजून सांगितलं, म्हटले तू रडते कशा करता? वालीला तू काय समजते? देह समजतेस का आत्मा समजते? देह समजत असतील तर देह तुझ्या समोर पडलेला आहे, घेऊन जा. आणि आत्मा समजत असतील तर आत्मा कधी मरत नाही. आत्म्याचा जर विचार केला तर आत्मा कधी मरतच नाही. आत्मरूपाने सगळे पूर्वी होते, आता आहेत, पुढे राहणार आहेत. देहाचा जर विचार केला तर देह कसा आहे? देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यती. देहामध्ये सगळे विकार होतात, देह बदलत राहतो, आत्मा मात्र बदलत नसतो. आपला देह आहे, लहानपणी होता तसाच आता राहिलाय का? लहान होता, तरुण झाला, म्हातारा झाला, म्हणजे त्यात अवस्थांतर झालंय. तसाच आता हा पुढचं शरीर एखादं घेईल. आत्म्याला काय झालंय? आत्मा जसाच्या तसाच राहतो, देह मात्र बदलत राहतात, देहात विकार होत असतात. चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. आपल्याला दुःख का होतंय? तुला दुःख का होतंय? तू शरीर समजतोय स्वतःला. दोन प्रकारचा मोह आपण नेहमीच चिंतन करत आलो. एक साधारण मोह आहे आणि एक असाधारण मोह आहे. अर्जुन महाराजांचा साधारण मोह जो आहे तो सगळ्यांनाच असतो. मी देह आहे असं मानणं हा साधारण मोह आहे. आणि कर्तव्याविषयी झालेला मोह, युद्ध करायला नको, युद्ध हे पाप आहे, हा जो मोह झालेला आहे हा असाधारण मोह आहे. भगवंतांनी आता या 20 श्लोकात साधारण मोह घालवण्याकरता 20 श्लोक लिहिलेत आणि असाधारण मोह घालवण्याकरता पुढचे 8 श्लोक. म्हणून बाबा तू विनाकारण का रडतोस? रडू नकोस तू. आता हे शरीर आहे, शरीरासंबंधी होणारी सुखदुःख आहेत, हे विषय आहेत, हे कसे आहेत? मात्रा स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमा पायिनः अनित्या. हे आगमा पायी आहेत. आज सुख आहे ना, उद्या दुःख येईल. आज उन्हाळा चालू झाला ना, उद्या पाऊस होईल, थंडी येईल, येत जात राहतात. म्हणून याला जास्त चिकटायचं नाही. सुख येतं, दुःख येतं, उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो. हे विषय तसे येणारे जाणारे आहेत. आज विषय आहेत, उद्या नसणार आहेत. मग याला माणसाने काय करायचंय? सहन करायचंय. याला पर्याय नाही. थंडी आल्यानंतर स्वेटर वापरायचं आहे, पण लागलीच थंडी तरी सहन करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. तान तितिक्षस्व म्हटले. आगमापायी आहेत, येणारे जाणारे आहेत. सुख दुःख हे सगळे विकार शरीराच्या ठिकाणी राहतात. पण आत्मा कसा आहे? नासतो विद्यते भावो. आता सत आणि असतचा विचार सांगितलाय. सतचा कधी अभाव होत नाही आणि असतचा कधी भाव होत नाही. आणि या दोघातलं जे तत्व आहे ते मात्र तत्वदर्शी माणसाने जाणलेलं आहे. म्हणजे जे आहे ना, खरं आहे ते शेवटपर्यंत राहतच आणि खोटं आहे ते गेल्याशिवाय राहतच नाही. आपुले जे साचे कल्पांती नवचे. म्हणून सत काय आहे म्हटले? अविनाशुत तद्विधी येन सर्वमिदम ततम विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. सत आहे, आत्मा सत आहे बरं का. हा अविनाशी आहे, त्याला तू जाणून घे. आणि देह कसे आहेत? अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिना अनाशिनो अप्रमेयश तस्मात् युध्यस्व भारत. म्हणून तुला काही काळजी करण्याची गरज नाही. अहो पण मला जी भीती वाटते, मला जे दुःख झालेलं आहे ते मला मारण्याचं झालंच नाही ना. मला कशाला सांगता तुम्ही तू आत्मा आहे ना? असं मला माहिती आहे मी आत्मा आहे. मला दुःख झालंय हे मी यांना मारायला लागलो. अरे मग तुला अजून खरा आत्मा कळलाच नाही.
अरे बाबा आत्मा कसा आहे तुला नीट सांगतो समजून बघ तू पुढच्या श्लोकात. एनम वेत्य अंतारम येश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. आत्म्याला जो मारणारा समजतो आणि आत्म्याला जो मरणारा समजतो, दोघांना आत्मा कळलाच नाही. आत्मा न हंती न हन्यते, मारलाही जात नाही तो कोणाला मारतही नाही. तू जर खरा आत्मा असशील ना तर तू कोणाला मारतही नाहीस आणि खरा आत्मा तुला समजला असेल तर तू कधी मरणारही नाही. कारण आत्मा कसा आहे, न जायते न म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणून अशा आत्म्याला तू जाणून घे, त्याला मृत्यू नाही, जन्म नाही, पण शरीर मात्र त्या ठिकाणी बदलत असतं. कशाप्रमाणे त्याच्याकरता कपड्याचा दृष्टांत दिला. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा निन्यानी संयाती. शरीर बदलतं त्याप्रमाणे मनुष्य आत्मा हो काय ओवी जैसे जीर्ण वसर सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाथे. आणि मग आत्म्याचं त्या ठिकाणी अमरत्व सांगितलं. नैनम छिन्नंती शस्त्रानी अच्छेद्योयम अदायोयम अव्यक्तोयम अचिंत्योयम, हे सगळं आत्म्यासंबंधी बोललेले आहेत. आता जर तू आत्म्याला जर मारणारा समजत असतील तरी सुद्धा तुला त्या ठिकाणी दुःख करायचं कारण नाही. कारण जे मेलंय ते परत उपजेते. अथचैनम नित्य आतम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वम मृत्महाभाव नैवम शोचितुम. कारण जातस्य ध्रुव मृत्यूर. आणि अशा आत्म्याला ओळखणारा फार कठीण आहे. असा आत्मा समजला पाहिजे. आत्म्याला जाणणं एक आश्चर्यच आहे हे भगवान परमात्मा सांगतात. अशा प्रकारे सांख्य सद्भावो प्रकाशिला. सांख्य सद्भाव प्रकाशिला बरं का. आणि अजून नुसता सांख्य सद्भाव प्रकाशिला नाही, काय प्रथमी अर्जुनाचा विषदू दुजी बोलीला योग विषद. तो कुठं बोललाय त्याचा विचार उद्या आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.